साकोली तालुक्यातील सानगडी ग्रामपंचायतीने गावात प्रीपेड मीटर लावण्यास स्पष्ट नकार दिला असून या संदर्भात ठरावही मंजूर करण्यात आला होता। नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही घरात स्मार्ट मीटर बसवणे असा निर्णय घेण्यात आलाय। मात्र डोंगरगाव सानगडी येथील वीज वितरण शाखेचे अभियंता यांनी हा ठराव पूर्णतः धाब्यावर बसवलाय। गावात ठेकेदाराच्या माध्यमातून जबरदस्तीने प्रीपेड मीटर लावण्याची मोहीम सुरू केली। अनेक नागरिकांनी याला विरोध केला असता त्यांना दमदाटी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। ग्रामस्थांच्या सांगण्यावरून ठेकेदाराचे लोक घरोघरी जाऊन बळजबरीने मीटर लावत आहे। ज्यांनी नकार दिला त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे। ही संपूर्ण प्रक्रिया नागरिकांच्या इच्छेविरुद्ध सुरू असून लोकशाहीतील हक्कांवर घाला आहे। स्थानिक ग्रामपंचायतीने घेतलेल्या ठरावाची अवहेलना करणे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांवरचा विश्वास ढासळवणारी कृती आहे। प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जर नियम धाब्यावर बसवले तर नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास कसा टिकेल? या प्रकरणावरून काही गंभीर प्रश्न निर्माण होतात। ग्रामपंचायतीच्या ठरावाची किंमत काय आहे? नागरिकांचा विरोध असूनही प्रीपेड मीटर लावण्याची गरज काय? हे ठेकेदार आणि अभियंता नेमके कोणाच्या आदेशावर हे करत आहे? ही जबरदस्ती कायद्यानुसार आहे का? या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊया सुधीर शिवणकर यांच्याकडून। नमस्कार, आता आपण आहोत साकोली तालुक्यात येत असलेल्या ग्राम सानगडी येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्रामध्ये। तुम्ही पाहू शकता हा सानगडी येथील विद्युत उपकेंद्र आहे आणि ह्या उपकेंद्रा अंतर्गत सध्या बेधडक स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम चालू आहे। चालू मीटरमध्ये काहीच फॉल्ट नसताना येथील शाखा अभियंता हे कर्मचाऱ्यांना सांगून सणारी सुरळीत चालणारे मीटर काढून स्मार्ट मीटर लावतात। तुम्ही पाहू शकता हा मीटरचा ढगार आहे आणि हे बहुतांश मीटर चालू आहेत, चांगल्या सुरळीतपणे आहेत। या संदर्भात कोणत्याच ग्राहकाने MSCBकडे तक्रार केली नाही की आमचा मीटर जास्त फिरतो किंवा बिल जास्त येतो। मीटर सुरळीत असताना कंपनीच्या फायद्यापोटी येथील शाखा अभियंता हे स्मार्ट मीटर लावण्याचा तगादा करत असतात। या संदर्भात काही नागरिकांना त्यांना विचारले केले असता का काय करता, तर कंपनीतील माणसांनी सांगितली मुर्द्यांनो तुम्हाला दिसते की नाही, असे उद्धट कंपनीचे माणसं ग्राहकासोबत बोलतात। येथील शाखा अभियंता नेहमीच लोकांना त्रास देतात, लोकांसोबत बरोबर बोलत नाहीत। ह्या संदर्भात अनेक ग्रामपंचायती पुढाकार घेतला असून स्मार्ट मीटर लावू नये असा ठराव सुद्धा ग्रामपंचायतीने महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला दिला, परंतु येथील शाखा अभियंताने त्यांच्या ठरावाला केराची टोपली समजली। ह्या संदर्भात आपण काही ग्रामस्थांसोबत बोलणार आहोत। माझे पूर्ण नाव मोहन राघोजी चोपकर, सानगडी वार्ड क्रमांक 1 येथील रहिवासी असून माझ्या घरी विद्युत स्मार्ट मीटर हे लावण्यासाठी आले होते। ते कोणालाही न विचारता त्यांनी लावला असं। मग माझ्या आईने फोन केला की बुवा हे मीटर लावत आहेत। मी घरी जेव्हा विचारणं केला की बुवा विचारलं का, तर ते म्हणे हे मुर्दे आहेत का, म्हणजे कोणाचे आईवडील जर असतील तर ते मुर्दे म्हणतात, म्हातारे आईवडील असतील तर, आणि ते उद्धट बोलतात। मी जेव्हा विरोध केला मग त्यांनी काढलं, पण सायंकाळी माटो कार्गो कंपनीचे जे मालिक होते ते माझ्याकडे आले आणि त्यांनी माफी मागितली आणि म्हणे पुन्हा मीटर मी लावत नाही। पण अशा पद्धतीच्या आम्ही मिल मालक म्हणजे मीटर मालक असून आम्ही विद्युत भाडा नेहमी भरत राहतो आणि कोणत्याही प्रकारची त्याच्यात अडचण नसतानासुद्धा हे मीटर बदलवत आहेत। हां, तर हे जे प्रीपेड मीटर लावत आहेत सध्या, हां, तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे सध्या बंद करावा म्हणून, तर तुम्हाला काय वाटतं योग्य आहे काय जे लावत आहेत? नाही, जे लावत आहेत ते योग्य तर नाही आहेत, योग्य नाही, ते चुकीचंच आहे। आणि कोणालाही विचार न करता ते येतात आणि सरळ मीटर तोडून सिनेरी लावतात। तुम्ही त्यांना स्थानिक पातळीवर परिपत्राची काही मागणी वगैरे? हां, मागणी केली तर तेव्हा त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीच्या परिपत्रक वगैरे काही नव्हता। हां, ते माटो कार्गो कंपनीचे आले होते मालिक, त्यांच्याकडे काही नव्हतं तसं। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।